हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वेदास चॅनल. मी वेदाची मम्मी. आज मी तुम्हाला सांगणार आहे धपाट्यांची रेसिपी घरी असणाऱ्या साहित्यांमधनं. तर धपाटे हे खूप महाराष्ट्रातलं एक फेमस आहे आणि खूप इझी आणि टेस्टी रेसिपी आहे. तर मी शेअर करते तुमच्याबरोबर कसे करायचे धपाटे. तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. या चमच्याने मोजून एक पूर्ण मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 चमचे त्याच्यामध्ये घालायसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडंसं ओवा आणि थोडेसे तीळ घेतलेले आहे. आणि इकडे स्पायसेस आहे. स्पायसेसमध्ये मी लाल तिखट, हळद, थोडंसं धण्याची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. आणि इकडे मी लसणाची पेस्ट घेतली आहे. लसणाची पेस्ट मी घरी बनवते, रेडीमेड पेस्ट मी वापरत नाही. लसूण आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून मी चांगलं ते कुटून घेतलेलं आहे. आणि भिजवायसाठी लागणारे कमीत कमी 1 ग्लास पाणी. तर मी दाखवते तुम्हाला कसं. आता सगळे पहिले मी तीळ आणि ओवा मिक्स करून घेतला आहे, बेसन टाकलं आहे आणि जे मी सगळं साहित्य सांगितलं आहे ते एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं. तर स्पायसेस टाकायचे सर्व आणि कोथिंबीर आणि कांदा घालायचा आहे आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी डब्यासाठी खूप चांगली आहे. तुम्हाला जर मुलांना डब्बा द्यायचा आहे आणि सकाळी काय करायचं, भाजी करायची, पोळी करायची, हे 2 करण्यापेक्षा एक काहीतरी करणं बेस्ट आहे. तर आणि हे मुलांना खूप, माझ्या तर दोन्ही मुलींना हे खूप आवडते. तर मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं. तर हे मिक्स करून झालं आहे. आता याला आपण पाणी टाकून मळून घेऊया. हे मळून घेतल्यानंतर पाणी टाकून मळून घेतल्यानंतर हे पीठ असं होतं. हे पीठ मळल्यानंतर हे पीठ एकदम पातळ नाही मळायचं किंवा जास्त घट्ट नाही मळायचं, कारण ह्याच्यात कांदा आहे आणि हे तुम्ही लगेच करायला घेऊ शकता, कारण ह्याच्यात पाणी आहे, कांदा आहे, कांद्याला पाणी सुटू शकतं. तर मग तुम्ही थोडं 15-20 मिनटं किंवा अर्धा घंटा थांबून जर केलं तर कदाचित ते थोडं पातळ होऊ शकतं. पीठ थोडंसं नरम होऊ शकतं, तर ते लाटायला थोडा प्रॉब्लेम होईल. तर तुम्ही लगेचच पराठे करायला सुरुवात करू शकता. तर आता मी पराठा लाटून घेत आहे. मी पहिले पराठ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, पराठ्याला थोडं लाटून त्याच्यामध्ये तेल लावून मग त्याला फोल्ड करून घेतलं होतं. आणि आता मी जस्ट लाटत आहे. आणि लाटताना तुम्हाला एकदम पातळ किंवा एकदम जाडसर नाही लाटायचं आहे, थोडं मीडियम साईजचं लाटायचं आहे. म्हणजे मीडियम थिकनेस हा मीडियम असला पाहिजे. आणि आता मी ह्याला ताव्यावर भाजायसाठी टाकला आहे. ताव्यावर भाजताना पण तुम्ही जसं भाजायला घेतलं तसं थोडं 1 चमचा त्याच्या वरतून आणि 1 चमचा असं खालून म्हणजे दोन्ही बाजूनी तेल घालून घ्यायचं आणि मग चांगलं असं कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे. ही रेसिपी खरंच खूप चांगली, म्हणजे कुरकुरीत, आणि तुमच्या जर तोंडाची चव गेलेली असेल तर ती म्हणजे तोंडाला परफेक्ट चव देणारी आहे. आणि भाजी किंवा असं काही खायची इच्छा नसेल तर बस पराठे दह्याबरोबर खायला ही उत्तम रेसिपी आहे. तर चला मग बघूया आता कसं भाजून घेतलं आहे. हे ऑलमोस्ट भाजत आलं आहे. आणि भाजतानाही आपण जसं पोळीला भाजतो तसं थोडं पोळीला भाजतो त्यापेक्षा थोडं जास्त वेळ लागतो याला भाजायला, कारण याला असं कुरकुरीत भाजायचं आहे थोडंसं. आता हे ऑलमोस्ट झालं आहे आणि हे बघूया आपण. आता हे प्लेटमध्ये काढूया. झालंच आहे हे, 1-2 मिनटात होऊन जाईल हे. तर तुम्हाला जर तुम्ही तुमच्या घरी हा पराठा बनवून बघा आणि तुम्हाला जर हा पराठा आवडला तर तुम्ही मला नक्की सांगा कसा झाला तो, आणि मुलांना आवडला का नाही तेही सांगा. आता मी हा प्लेटमध्ये काढणार आहे आणि बघा हा आला प्लेटमध्ये. आता मी ह्याला दह्याबरोबर, माझ्याजवळ शेंगदाण्याची चटणी होती, मी घरीच बनवलेली, दही पण घरीच बनवलेलं, ह्याच्याबरोबर सर्व केलं आहे आणि सोबत सॅलेड दिला आहे. तर तुम्हीही असंच करा आणि तुम्ही पण मला तुमच्या डिशचे फोटो काढून पाठवा कशी झाली तर. थँक्यू.